वीर एकलव्य चौक ठिकाणी अन्य स्मारक नको, आदिवासी संघटनांची मागणी. भाजपा नगरसेवकाच्या मागणीला बिरसा फायटर्स, बिलवंश ग्रुपचा विरोध. शहादा नगरपालिकेसमोरील जागेवर वीर एकलव्य चौक नामकरण करून हे स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी करत शहादा नगरपालिकाचे भाजप पक्षाचे जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांच्या बिरसा फायटर व बिलवंश ग्रुप शहादाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मागणीचे निवेदन शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, शहादा तालुका पदाधिकारी सुरेश पवार, जगदीश डुडवे, रामदास मुसळदे, बिलवंश ग्रुपचे योगेश मोगरे, दीपक मोगरे, निलेश सनोणे, प्रदीप नक्सरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शहादा नगरपालिका समोरील चौकास वीर एकलव्य चौक नामकरण करणे बाबतचे निवेदन आपणास दिनांक 28/2/2022 रोजी ओम साई ग्रुप, श्रीराम युवा सेना, भगवान एकलव्य ग्रुप, बिलवंश ग्रुप शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्याउलट भाजप पक्षाचे शहादा नगरपालिकाचे जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांनी कैद सहकार महर्षी अण्णासाहेब पीके पाटील यांच्या स्मारकासाठी नगरपालिका कार्यालयासमोरील एकलव्य चौक येथील रिकामी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी दिनांक 1/7/2026 रोजी च्या पत्राद्वारे केली आहे. शहादा नगरपालिकेसमोरील जागा ही आदिवासी समाजाचे आराध्य दैवत तथा अस्मितेचे प्रतीक असणारे वीर एकलव्य यांच्या चौक व स्मारकासाठी निश्चित ठरलेले आहे. हे माहीत असतानाही वीर एकलव्य यांच्या चौकाची ओळख पुसून काढण्यासाठी त्याच जागी दुसऱ्या स्मारकाची मागणी करून या जातीयवादी नगरसेवकाने संपूर्ण आदिवासी समाजाला भडकावण्याचे मुद्दाम कट कारस्थान केले आहे. या जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांच्या आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आपला शहादा तालुका सुद्धा आदिवासी बहुल आहे. तरी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत आदिवासी समाजाचे प्रतीक असणारे भगवान एकलव्य यांच्या नावाची ओळख म्हणून शहादा शहराच्या कोणत्याही चौकाला नामकरण करण्यात आलेले नाही. हे फार मोठे दुर्दैव आहे. दिनांक 1 मार्च रोजी भगवान एकलव्य जयंती संपूर्ण भारतभर सह नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा करतात. वीर एकलव्य हे श्रेष्ठ धनुर्धरी होते, परंतु वीर एकलव्य हे आदिवासी म्हणजेच भिल समाजाचे शूद्र जातीचे होते. म्हणून गुरु द्रोणाचार्याने कपटी नीतीने वीर एकलव्याचा अंगुठा गुरुदक्षिणेत कापून मागून मोठे कपट केले. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत तथा अस्मितेचे प्रतीक प्रेरणास्थान वीर एकलव्य यांची प्रेरणा व आदर्श आदिवासी बांधवांचे रुजवण्यासाठी शहादा नगरपालिकेसमोरील जागेवर वीर एकलव्य चौक व स्मारक बांधण्यात यावे. याबाबत शहादाचे भाजप आमदार राजेश पाडवी काय भूमिका मांडतात ते बघून आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे. आम्ही तरी हुशारीने राहायचा रे दादा, आम्ही तरी हुशारीने राहायचा रे दादा, एकलव्य अपना बोया में ठगाय गया, एकलव्य अपना बोया में ठगाय गया. वीर एकलव्य हे श्रेष्ठ धनुर्धारी होते, परंतु ते आदिवासी समाजाचे, भिल समाजाचे म्हणजे शूद्र जातीचे होते. म्हणून कपटी गुरु द्रोणाचार्याने गुरु दक्षिणेच्या बदल्यामध्ये कपट नीतीने वीर एकलव्याकडून अंगठा कापून वीर एकलव्याला ज्ञानापासून वंचित ठेवले. वीर एकलव्याला मागे खेचण्यासाठी कट कारस्थान केले. त्याच पद्धतीची जातीयवादी लोक आदिवासींची ओळख पुसण्यासाठी कट कारस्थान करणारी लोक आजही समाजामध्ये आहेत. अशा जातीयवादी लोकांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. शहादा नगरपालिकेसमोरील चौकाला वीर एकलव्य चौक नामकरण करावे या मागणीचं निवेदन गेल्या 4 वर्षापूर्वी बिलवंश ग्रुप, भगवान एकलव्य ग्रुप अशा आदिवासी संघटनांनी माननीय नगराध्यक्ष, माननीय मुख्याधिकारी नगरपालिका शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्याकडे मागणी केली होती. त्या उलट भाजप पक्षाचे जातीयवादी नगरसेवक ज्ञानेश्वर भिका चौधरी यांनी त्याच जागी कैलासवासी पीके अण्णा पाटील यांच्या स्मारकासाठी चुकीची मागणी केली आहे. त्याच जागी ज्या जागेवरती
वीर एकलव्याचे चोख व्हावं, स्मारक व्हावं, असं गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी संघटना मागणी करत आहे. आमच्या आदिवासींचे आराध्य दैवत, आदिवासी अस्मितेची ओळख, आदिवासींची प्रेरणास्थान असलेले वीर एकलव्य यांचं तिथं चोख होणार आहे, मागणी होत आहे, हे माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक कट कारस्थान करून या ज्ञानेश्वर बिका चौधरी यांनी आदिवासी समाजाच्या भावना भडकवण्याचं कट कारस्थान केलं आहे. म्हणून या जातीयवादी नगरसेवकाचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. शहादा तालुका सुद्धा आदिवासी बहुल तालुका आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजही शहादा शहराच्या कोणत्याच चौकाला वीर एकलव्याचं नाव देण्यात आलेलं नाही आहे. ही फार मोठी शोकांतिका आहे. आदिवासींसाठी दुर्दैवाची बाब आहे. हा जिल्हा आमचा आहे, ही भूमी आमची आहे. आम्ही फक्त वीर एकलव्य चौक साठी जागा मागतोय. तुमची सगळी नगरपालिका मागत नाही आहे. म्हणून आदिवासी अस्मितेशी छेडछाड कोणीही करू नका. तुम्हा उपऱ्या व परप्रांतीय लोकांनी आदिवासी अस्मितेशी खेळ करायला सोडून द्या, नाहीतर तुम्हाला नगरपालिकेतच काय या शहादा शहरामध्ये लपायला जागा मिळू देणार नाही. आदिवासी जर जागा झाला, आदिवासी जर आपल्या जातीवर आला तर नक्कीच तुम्हाला पडता भुई कमी पडतील. म्हणून आदिवासी अस्मिता पुसण्यासाठी, आदिवासींचं जे प्रेरणास्थान आहे वीर एकलव्य यांचं नाव, यांची ओळख पुसण्यासाठी तुम्ही कटकारस्थान करू नका. आम्ही या शहादा तडोद्याचे आमदार राजेश पाडवी यांची याबाबत काय भूमिका आहे याची आम्ही वाट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर या विरोधामध्ये आम्ही आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत. वीर एकलव्य की जय.